नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी कोणत्या संस्थेने शाईन नावाचं ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, भारतीय रेल्वे, इंडियन रेल्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर कामाच्या ठिकाणी महिलांना किंवा महिला कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतीय रेल्वेने शाईन नावाचं ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. आणि या ठिकाणी जेवढेही विद्यार्थी असतील ज्यांची आज या ठिकाणी एक्झाम्स असेल, सर्वांना या ठिकाणी आपल्या चॅनलकडून आणि माझ्याकडून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. नीती आयोगाने जाहीर केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक, ज्याला म्हणता येईल FHI फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावरती आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा हे राज्य या ठिकाणी नीती आयोगाने जाहीर केलेलं जे काही वित्तीय आरोग्य निर्देशांक आहे, फिस्कल हेल्थ इंडेक्स आहे 2026, त्याच्यामध्ये अव्वल स्थानी आहे. 1 नंबरला ओडिसा आहे, 2 नंबरला गोवा आहे, 3 नंबरला झारखंड आहे, तर 4 नंबरला गुजरात आहे. हा निर्देशांक 5 वेगवेगळ्या पिलर्सवरती आधारित आहे. या ठिकाणी राज्यांचे मूल्यांकन करतो. कशामध्ये? महसूल एकत्रित करणे, खर्चाची गुणवत्ता, राजकोषीय सावधगिरी, कर्ज व्यवस्थापन आणि कर्ज शाश्वतता या वेगवेगळ्या या ठिकाणी निकषांवरती आधारित राज्यांचे मूल्यांकन करतो. अशा प्रकारचा हा या ठिकाणी इंडेक्स आहे, निर्देशांक आहे, वित्तीय आरोग्य निर्देशांक, ज्याच्यामध्ये ओडिसा या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती आहे. ओडिसा ज्या राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी, राज्यपाल आहेत हरिबाबू कंभपती, राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन, आणि 4 महत्त्वाचे धरण, हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्य सरकारने वकिलांना हिंसाचार आणि छळापासून वाचवण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल 2026 प्रस्तावित केलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गोवा या राज्य सरकारने वकिलांना हिंसाचार आणि छळापासून वाचवण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल 2026 प्रस्तावित केले आहे. हे जे काही बिल आहे याच्या मागचा उद्देश काय? तर न्याय वितरण प्रणाली मजबूत करणे आणि कायदेशीर व्यवसायाचे स्वातंत्र्य सुनिश्चित करणे या उद्देशाने या ठिकाणी या गोवा राज्याने वकिलांना हिंसाचार आणि छळापासून वाचवण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे. गोवा ज्या राज्याची स्थापना 30 मे 1987 ला झाली. वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत, राज्यपाल आहेत अशोक गजपती राजू आणि राजधानी आहे पणजी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, मोलेम आणि भगवान महावीर, आणि 2 महत्त्वाचे धरण, अमठाणे आणि सला उलीम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. लंडनमध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जयंत चौधरी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? जयंत चौधरी असं त्यांचं नाव आहे. लंडनमध्ये या जयंत चौधरी या केंद्रीय मंत्र्यांना इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न आहे एखाद्या व्यक्तीला त्यांच्या योगदानाबद्दल दिलेल्या पुरस्काराबद्दल. तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. लिहून घ्या. प्लिनियो नास्तारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड जिंकणारा पहिला भारतीय समीर सोमय्या. कॅव्हेलियर डेल ऑर्डिन डेला स्टेला डी इटालिया हा पुरस्कार देण्यात आला श्रीनिवास डेम्पो यांना. संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 देण्यात आला स्वाती शांता कुमार यांना. समुराई मार्शल आर्ट सन्मान मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत पवन कल्याण. भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला चंदना सिन्हा यांना. जीवन गौरव सन्मान 2026 देण्यात आला देवेंद्र त्रिगुणा यांना. शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम यांना. तर 2026चा मेटा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला अमोल पालेकरजी यांना. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. भारतामध्ये अलीकडेच जाहीर करण्यात आलेला लेक अँड
एअर वॉच हा जो काही इनिशिएटिव्ह आहे, उपक्रम आहे, तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात या राज्याशी संबंधित आहे. काय? तर लेक अँड एअर वॉच. याच्या मागचा उद्देश काय? तर तंत्रज्ञानाचा वापर करून तलावाच्या पाण्याचा गुणवत्तेचे निरीक्षण करणे, प्रदूषण ओळखणे आणि रिअल टाइम मध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक ट्रॅक करणे या उद्देशाने या ठिकाणी लेक अँड एअर वॉच इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे गुजरात राज्याच्या अंतर्गत. गुजरात स्थापना 1 मे 1960, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, राजधानी गांधीनगर. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान गिर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, कारना, दंतीवाडा आणि दारोई. पुढचा प्रश्न क्रमांक 5. नुकत्याच लॉन्च झालेल्या भारतातील पहिल्या उभयचर म्हणजेच एम्फिबियस या ड्रोनचे नाव काय आहे? एम्फिबियस म्हणजेच उभयचर, बरोबर. याची कॅपॅसिटी काय असणार आहे? तर हा ड्रोन पाण्यावरती देखील उतरू शकतो आणि पाण्याखाली जाऊन देखील टेहळणी करू शकतो, बरोबर. तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अवतार, बरोबर. तर या ठिकाणी अवतार असं या एम्फिबियस उभयचर पहिल्या उभयचर ड्रोनचं नाव आहे, बरोबर. उपयोग कोठे कोठे होणार आहे? तर सागरी सुरक्षा, बचाव मोहीम ज्याला म्हणता येईल रेस्क्यू मिशन्स आणि पाण्याखालील पायाभूत सुविधांच्या तपासणीसाठी याचा वापर केला जाणार आहे. बांधणी कशी करण्यात आली आहे? तर हे ड्रोन कार्बन फायबर पासून बनवलेले असून त्याला गंज प्रतिरोधक म्हणजेच अँटी कोरोजन कोटिंग देखील या ठिकाणी करण्यात आली आहे. तर अवतार असं या ठिकाणी भारतातील पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव आहे. उभयचर सिंपल असं लक्षात ठेवू शकता. हा ड्रोन पाण्यावरती उतरू शकतो, पाण्याखाली देखील जाऊ शकतो. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या प्रथम घटनेबद्दल, तर बाकीच्या प्रथम घटनांवरती एकदा आपण चर्चा करूया. लिहून घ्या. पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प सुरू करण्यात आला मध्य प्रदेशमध्ये. भारताच्या भीम UPI ॲपचा स्वीकार करणारा पहिला कॅरेबियन देश ठरला त्रिनिदाद आणि टोबॅगो. क्रूज भारत मिशनला पाठिंबा देणारं पहिलं राज्य गुजरात. पहिलं डिजिटल नोमॅड व्हिलेजचे उद्घाटन याक्तेन नावाचं व्हिलेज आहे, गाव आहे सिक्कीममध्ये. पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज ठरलं सातनवरी. पहिला ड्रोन आधारित कृत्रिम पावसाचा प्रयोग राजस्थानमध्ये. पहिल्या टेम्पर्ड ग्लास मोबाईल उपकरणांच्या उत्पादन सुविधेचे उद्घाटन नोएडामध्ये. आदिवासी भाषांसाठी भारतातील पहिले AI शक्तिशाली अनुवादक आहे आदिवानी. तर पहिल्या उभयचर ड्रोनचं नाव आहे अवतार. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. एप्रिल 2026 मध्ये प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य असलेले आर्टेमिस 2 मिशन 1972 नंतर कोणत्या अंतराळ संस्थेचे पहिले क्रू चंद्र मोहीम आहे? पहिले क्रू मून मोहीम असणार आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NASA, नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हे अभियान मानवी अवकाश संशोधनामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, कारण अंतराळवीर पुन्हा एकदा पृथ्वीच्या निम्न कक्षेच्या पलीकडे या ठिकाणी प्रवास करणार आहेत. भविष्यातील मोहिमा चंद्रावर उतरण्यापूर्वी अंतराळयान प्रणाली आणि क्रू ऑपरेशनची पडताळणी करण्यासाठी आर्टेमिस 2 ची चाचणी उड्डाण म्हणून या ठिकाणी रचना केली आहे. कोणी या ठिकाणी कोणत्या अंतराळ संस्थेचे हे पहिले क्रू चंद्र मोहीम असणार आहे? तर नासा. नासा बद्दल सांगायचं म्हटलं तर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असा याचा फुल फॉर्म आहे. स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1958. संस्थापक आहेत ड्वाइट डी आइन्सहॉवर, प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 7. दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी 15 मार्चला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश ग्राहकांचे संरक्षण करणे, त्यांना जागृत करणे आणि व्यापारातील गैरप्रकारांविरुद्ध आवाज उठवणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. 2026 साठी थीम काय आहे? तर लिहून घ्या. सेफ प्रोडक्ट्स, कॉन्फिडंट कन्झ्युमर्स अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026. तर जागतिक ग्राहक हक्क दिवस कधी असतो? 15 मार्चला आपण दरवर्षी साजरा करतो. या ठिकाणी हा दिवस प्रश्न या ठिकाणी परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 11 मार्चला नो स्मोकिंग दिवस आहे. मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला या ठिकाणी जागतिक किडनी दिवस आहे. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च
राष्ट्रीय लसीकरण दिवस, 18 मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस, 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस, 22 मार्च जागतिक जल दिवस, 23 मार्च जागतिक हवामान दिवस, 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 8. इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सिक्कीम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी इंडियन ऑर्किड फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. जाता जाता सिक्कीम बद्दल देखील एकदा रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना झाली 16 मे 1975. मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग, राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर आणि राजधानी आहे गंगटोक. एकच महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान खांग चेंड झोंगा आणि एकच महत्त्वाचं धरण रंगीत नावाचं. पुढचा प्रश्न, या ठिकाणी इंटरनॅशनल आर्चरी इव्हेंट आशिया कप तिरंदाजी 2027चा दुसरा टप्पा कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे? पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर वर्ल्ड आर्चरी इंडिया टू होस्ट इंटरनॅशनल आर्चरी इव्हेंट आफ्टर 22 इयर्स, 22 वर्षांनंतर या ठिकाणी ऑर्गनायझेशन करण्यात आलेलं आहे या आशिया कप तिरंदाजीचं 2027 मध्ये. पुढचा प्रश्न, नवी दिल्ली येथे कृषी अन्न प्रणालींमधील महिलांवरील जागतिक परिषद 2026 चे उद्घाटन कोणाचे हस्ते करण्यात आलेले आहे? पर्याय क्रमांक सी, 15वे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये कृषी अन्न प्रणालींमधील महिलांवरील जागतिक परिषदेचं इनॉग्रेशन करण्यात आलं. या परिषदेचे उद्दिष्ट शेतीमध्ये महिलांची भूमिका मजबूत करणे, लिंग प्रतिसादात्मक धोरण आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. डिफेन्स फोर्सेस विजन 2047 अ रोड मॅप फॉर अ फ्युचर रेडी इंडियन मिलिटरी नावाचं या ठिकाणी हा जो काही दस्तऐवज आहे तो कोणी प्रकाशित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. दस्तऐवजाचं नाव काय आहे? डिफेन्स फोर्सेस विजन 2047 अ रोड मॅप फॉर अ फ्युचर रेडी इंडियन मिलिटरी. शेवटचा प्रश्न क्रमांक 12. कोणत्या विधानसभेने संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये मिझो या भाषेचा या ठिकाणी समावेश करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे? पर्याय क्रमांक ए, मिझोरम. या ठिकाणी सोपं गोष्ट आहे, मिझो भाषा मिझोरम असं लक्षात ठेवू शकता. उद्देश काय? मिझो लोकांची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी मिझो भाषेला मान्यता देणे हा या ठरावाच्या मागचा मेन उद्देश आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, बेकायदेशीर धार्मिक धर्मांतर रोखण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026चा मसुदा मंजूर केलेला आहे? राजस्थान, छत्तीसगड, गुजरात की आसाम? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 11 मार्चला नो स्मोकिंग दिवस आहे. मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला या ठिकाणी जागतिक किडनी दिवस आहे. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर?